ऐका ना, आज मस्त आंबट चुक्याची भाजी करते. म्हणजे ह्याला गरगटसुद्धा म्हणतात. तर बघा अशा प्रकारे आंबट चुका असतो आणि मस्त फ्रेश असा भेटलाय. तर सगळ्यात अगोदर आपण निवडायचा कसा ते बघूयात. तर ह्याची फक्त पानं आणि कवळे देठ असतात तेवढा भाग काढून घ्यायचा आहे, म्हणजे खुडून घ्यायचा आहे. तर चला मी तुम्हाला भाजी निवडून दाखवते. तर बघा अशा प्रकारे ही पानं आहेत. तर ही देठासकट खोडून घ्यायची, कारण खूप कवळी आणि छान आहेत ही पानं. तर बघा अशा प्रकारे आता आपण सगळी भाजी निवडून घेणार आहोत. तर खूप चवीला छान लागते आणि आंबट असल्यामुळे ना अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तर बघा सगळी भाजी आपली निवडून झालेली आहे. तर धुवून घ्यायची आहे. तर एक 10 मिनटं पाण्यामध्ये ही भाजी भिजत ठेवा, म्हणजे जी काही माती असते ती निघून जातील. त्यानंतर नळाखाली स्वच्छ ही भाजी धुवून घ्यायची आहे. तर चला आता ही बनवायची कशी ते बघूया. गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये ही भाजी घालायची आहे. आता इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडीशी तुरीची डाळ भिजत ठेवलेली ती टाकून छान ही भाजी शिजवून घ्यायची. बघा शिजवल्यानंतर खूप कमी होते ही भाजी आणि थोडीशी चिकट असते. तर आता ह्याला काही घोटायची वगैरे नाही आहे. आता डायरेक्ट आपण फोडणीची तयारी करूया. तर एक मोठा चमचा तेल टाकलं आहे मी. त्यानंतर मोहरी, जिरं आणि लसूण घालायचं आहे. तर थोडीशी तब्येत बिघडल्यामुळे आवाज माझा व्यवस्थित येत नाही आहे, प्लीज समजून घ्या. आता फोडणीचा छान तडका बसल्यानंतर हळद पावडर आणि आवडीनुसार लाल तिखट टाका, परंतु थोडं तिखटच करा, कारण आंबट ही भाजी असल्यामुळे थोडंसं तिखटपणा असेल ना जास्त तर खूप छान ह्याचा रस लागतो. तर हे गरगट बनवतो आहे आपण, ह्याचं गरगटच होतं, कारण शिजल्यानंतर ही भाजी लगेच खूप अशी मऊ होऊन जाते. आता तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा. घट्टसर हवं असेल तर थोडंच पाणी टाका आणि पातळसर पाहिजे तर जास्त टाका. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट आणि बेसनसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर छान आपली आमटी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टावर असलात तर फॉलो करा. थँक्यू.